सकाळी दादांची अकाली निधनाची वार्ता कळली, बातमी कळली. आता इतका वेळ होऊन गेला परंतु अजून सुद्धा मन मानायला तयार नाही आणि ही बातमी खरी आहे असा अजूनही विश्वास बसत नाही. अशा पद्धतीनं दादा आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेत. महाराष्ट्राचं अतिशय मोठं नुकसान दादांच्या जाण्यामुळे झालं असं मी समजतो. प्रशासनावर प्रचंड अशा पद्धतीनं त्यांची पकड होती आणि अतिशय स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं असं मी समजतो. आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये जवळपास 13 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलं आणि राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं एखाद्या राजकीय व्यक्तीचा वावर असला पाहिजे, कशा पद्धतीने त्यानं काम केलं पाहिजे. मी या 13 वर्षामध्ये अनेक गोष्टी दादांकडनं खऱ्या अर्थानं शिकलो आणि आज शब्द नाही आहे बोलण्याकरता. आणि मागच्या काही दिवसापूर्वी माझे बंधू सलील देशमुख यांची प्रकृती बरोबर नव्हती. त्यावेळेला अजितदादा त्यांना भेटायला हॉस्पिटलला आले होते नागपूरला. त्याच वेळेला माझी दादांसोबत भेट झाली होती आणि तीच माझी त्यांच्यासोबतची शेवटची भेट होती. अनेक आठवणी आहेत. मला फक्त एक माझी त्यांच्या संदर्भातली सर्वात महत्त्वाची आठवण म्हणजे ही की पहिल्यांदा जेव्हा मी आमदार झालो होतो आणि त्यावेळेला मोठा प्रकल्पग्रस्तांचा लढा माझ्या मतदारसंघामध्ये त्यावेळेला चालू होता. प्रकल्पग्रस्तांच्या कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाईचा प्रचंड मोठा इश्यू त्यावेळेला होता आणि त्यावेळेला मी माझ्या राजकीय कारकिर्दीतली आमदार म्हणून पहिली लक्षवेधी मी जेव्हा सभागृहामध्ये मांडली होती त्या माझ्या लक्षवेधीला अजितदादांनी त्यावेळेला इरिगेशन मिनिस्टर म्हणून त्यावेळेला उत्तर दिलं होतं आणि एका झटक्यामध्ये त्यांनी माझ्या लक्षवेधीवर जवळपास 5 करोड रुपये 2003 मध्ये त्यावेळेला मंजूर केले होते. आणि ही माझी त्यांच्यासोबतची सर्वात महत्त्वाची आठवण आहे. आणि अतिशय मोठं नुकसान म्हणजे अजून विश्वास बसत नाही की दादा आपल्याला सर्वांना सोडून गेले आहे. परंतु जे नीतीला मान्य आहे ते आपल्याला सुद्धा मान्य करावं लागेल. आज मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.